पोलिसांनी आणखीन एक नोटीस या ठिकाणी आणलेली आहे, ज्यामध्ये ही नोटीस वीरेंद्र पवार यांना देण्यात आली आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर आत्ता ते जी नोटीस देत आहेत त्या संदर्भामधली साईन या ठिकाणी ते करत आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ही नेमकी नोटीस कशा संदर्भातली आहे, आजच्या तारखेची आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि पोलिसांच्या वतीनं ही नोटीस देण्यात आलेली, म्हणजे पोलीस विभागाच्या वतीनं ही नोटीस या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ज्यामध्ये अर्जाच्या संदर्भात सगळी माहिती या ठिकाणी लिहिण्यात आली, आंदोलन करण्याची परवानगी, कार्यक्रमाचे पत्र या सगळ्या संदर्भात त्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे आणि नेमकी नोटीस काय आहे हे देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पवार साहेब, कसली नोटीस आहे एक मिनिट सांगतो. ही नेमकी नोटीस काय पवार साहेब? एक मिनिट सांगतो, वाचतो. पोलीस निरीक्षक राऊत यांनी ही नोटीस या ठिकाणी दिलेली आहे आणि 3 पाने नोटीस या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शिवाय आपण पाहिलं तर या नोटीसमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे हे देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय साहेब, काय नोटीस आहे? ते सांगतात ना, ते काय नोटीस दिली आहे? कशाची नोटीस आहे? कोर्टाची ऑर्डर आहे, कोर्टाची. कसली नोटीस आहे? आपले जे टीम आहेत तर त्यांना ते ब्लड सॅम्पल ते विचारून बघा. पोलिसांकडून त्यांना नोटीस जी आहे ती दिली जाते. काय नोटीस आहे? थोडं अंतर द्या. काढायच्या सर्व गाड्या काढायच्या. काय नोटीस आहे? नोटीस नेमकी काय आहे? सरकारकडनं जी सकाळी तुम्हाला जी नोटीस आपल्याला मिळालेली आहे त्याची जी कॉपी आहे, ज्याच्यामध्ये आज आता हे जी लेटर आलेलं आहे ते महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागाकडनं आलेलं आहे. काल आम्हाला कोर्टाची ऑर्डर देण्यात आली होती आणि आता जी आहे ती आता पोलिसांनी आम्हाला नोटीस बजावलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जे ॲप्लिकेशन्स आम्ही केलेले होते तारीख 29 तारखेनंतरचे त्याची परवानगी ते नाकारत आहेत आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही मैदान आता हे खाली करा, अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला नोटीस बजावलेली आहे. आजूबाजूचा जो परिसर जर बघाल तुम्ही तर सर्व बाकीचा परिसर आम्ही कालपासूनच रात्री खाली केलेला आहे. निर्देश दिले होते की रस्ते मोकळे करा, ते रस्ते मोकळे केलेले, अडथळे आम्ही दूर केलेले आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही बघाल की सर्व ठिकाणी बाकीच्या गाड्या या मुंबईच्या बाहेर आम्ही काढलेल्या आहेत. काल रात्रीपासून ही प्रक्रिया सुरू आहे. जी नोटीस आहे ही या मैदानासंदर्भामधली आहे. कोर्टामध्ये आज दुपारी 1 वाजता आपलं मॅटर लागत आहेत. आमचे जे ॲडव्होकेट आहेत त्याच्यामध्ये आशिष गायकवाड असतील, दुबे पाटील असतील, टेकाळे साहेब असतील, श्रीराम पिंगळे असतील, अभिजित पाटील असतील, प्रत्येकाने किती मोठा उपकार फेडायचा प्रयत्न केला तरी आयुष्यात फिरू शकत नाही. एकच मिनिट साहेब, आपल्या मागण्या एकदा मान्य झाल्या नंतर आपण मराठा जिंकल्याशिवाय राहत नाही. पोलिसांनी नोटीस दिली. सर्वांना सांगायचं वाटतंय, बरेच जणांनी सोशल मीडियावरती अगदी
जे आम्हाला 5,000ची मर्यादा दिलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही काम करतो आणि हे सर्व करत असताना लोक समर्थनासाठी येतात. त्यांनाही आम्ही सांगितलं आहे की कोणी गाड्या वाहनं घेऊन येणार नाही, अन्नाच्या वाहनं देखील मुंबईमध्ये पाठवू नका असं मी तुम्हाला याद्वारे विनंती करतो. अन्न पण पाठवू नका, पाणी पण पाठवू नका. मुबलक पाणी साठा आज आपल्याकडे आहे आणि अन्नाचा साठा देखील इथे आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं सामग्री इथे पाठवू नका. जर सामग्री पाठवायची असेल तर ती नवी मुंबई येथे पाठवा, तिकडे आपल्याकडे गोडाऊनसाठी ठेवण्यासाठी. तुमच्या माध्यमातून याही सांगतो की मुंबईमध्ये कुठेही गाड्यांना अडथळा होतील असे कुठल्याही ठिकाणी गाड्या उभ्या करू नये आणि आपले जे वकील बंधू आहेत ते सर्व आता कोर्टामध्ये ही आपली बाजू मांडतील. रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या महाराजांचा आम्हाला लाभ वाटला असं प्रवीण दरेकर म्हणतात. मी त्याच्याबद्दल आता काही बोलणार नाही, त्याच्याबद्दल आम्ही नंतर बोलू. आता मला व्यवस्थेवरती महत्त्वाचं आहे. मला आगी लावायच्या धंद्यामध्ये जायचं नाही आहे. माझे बांधव आहेत, त्यांना मला सुखरूप कसं ठेवता येईल, आंदोलन कसं चालू ठेवता येईल ही माझी प्राथमिकता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.